प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना भेटण्याची नवीन प्रथा कुठून आली? तर सरकारला जे हवंय त्यासाठी आयोगाचं काम सुरू. उमेदवारांना घरोघरी प्रचाराची मुभा दिल्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सडकून टीका केली. निवडणुकीत अचानक पाडू मशीनचा वापर का? राज ठाकरेंचा थेट सवाल. तर विरोधकांना पाडण्यासाठीच मशीन आणलं. राज ठाकरेंचा नव्या नियमांवरून सरकारवर घणाघात. निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगुळ दिलाय. प्रचार संपला तरी घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा दिल्याच्या मुद्द्यावरून राऊतांचा जोरदार टोला. सिंचनाच्या फाईलवरून अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट. पुरंदर योजनेतून पार्टी फंडासाठी 100 कोटी काढले. तत्कालीन शिवसेना भाजप सरकारवर अजित पवारांचा आरोप. अजित पवारांनी अर्धवट बोलू नये. हिम्मत असेल तर कोडी न टाकता लोकांसमोर येऊन स्पष्ट सांगा. सिंचनाच्या फाईल संदर्भात राऊतांचं अजितदादांना खुलं आव्हान. अजित पवारांनी 25 वर्ष ही माहिती दडपून का ठेवली? पुरंदर उपसा योजनेसंदर्भात अजितदादांनी केलेल्या वक्तव्यानंतर खडसेंचा सवाल. तर तुमची फाईल जनतेसाठी खुली करावी, खडसेंची मागणी. अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांच्या डिझाईन बॉक्स कंपनीवर क्राईम ब्रांचची कारवाईनंतर अजित पवारांनी या संदर्भात ट्विट करत नरेश अरोरांची केली पाठराखण. "25 वर्षात काय केलं तुम्ही?" उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना सवाल. आता आम्ही करत असलेल्या कामांमुळे 25 ते 30 वर्ष खड्डा पडणार नाही. न्यूज 18 मराठीच्या मुलाखतीत शिंदेंचा दावा. एकनाथ शिंदेंनी अण्णामलाईंना न्यूज 18 मराठीच्या मुलाखतीत सुनावलं. अण्णामलाईंना काय माहीत मुंबईबद्दल म्हणत सुनावले खडे बोल. आणि 10 मिनिटात डिलिव्हरीवर बंदी. ब्लिंकिटने 10 मिनिटांच्या डिलिव्हरीचा दावा टाकला खोडून. झेप्टो, स्विगी आणि झोमॅटो देखील वेळ मर्यादा काढून टाकतील. मंत्री मनसुख मांडविया यांचा निर्णय. नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत. राज ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाने प्रचार संपल्यानंतरही घरोघरी जाऊन भेटू शकतात या नव्या नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. मतदानाच्या आदल्या दिवशी भेटण्याची नवीन प्रथा, नवीन पद्धत आली कुठून, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. सरकारला जे हवं त्यासाठी आयोग काम करतंय असा गंभीर आरोप देखील त्यांनी केलाय. तर मतदारांना भेटू शकता, पत्रकं वाटू शकत नाही, मग पैसे वाटले तर चालणार आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. विधानसभा, लोकसभेला ही पद्धत का नव्हती, असा देखील सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय. ही प्रथा आणि हे कोणत्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती रोजच्या रोज हे कायदे बदलत आहेत, हा काय प्रकार आहे? मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही देखील ह्या गोष्टींचे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत, जनतेने पण विचारले पाहिजेत की हा काय प्रकार सुरू आहे तो. आणि म्हणजे सरकारला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट करून देण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग आहे का? त्यांना ज्या काही सुविधा हव्या आहेत आता सरकारला त्याच्यासाठी म्हणून आता निवडणूक आयोग काम करते का? हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यासाठी म्हणून निवडणूक आयोग जे काही काम करते याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता. ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही.
आणि आजच कशी अचानक आली, जी विधानसभेला का नव्हती, जी लोकसभेला का नव्हती, जी अगोदरच्या कुठच्याही निवडणुकांना का नव्हती, ही आत्ता कशासाठी आली. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही मतदारांना जाऊन भेटू शकता पण पत्रकं वाटू शकत नाही. मग कदाचित पैसे वाटू शकत असं त्यांना म्हणायचं. आत्ता जे सत्ताधारी पक्ष आहेत ह्यांचे जे उमेदवार जे लोकांकडे जात आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवा, हे कुठे काय पैसे वाटत आहेत. कारण आता अनेक रील्स ही आत्ता बाहेर आलेली आहेत, तुमच्या मार्फतही अनेक गोष्टी बाहेर आलेल्या आहेत की याच्यामध्ये कशा प्रकारे पैसे वाटले जात आहेत. भारतीय जनता पक्षाच्या आणि शिंदेच्या त्या पॅम्पलेटच्या आतमध्ये 5-5 हजार रुपये टाकून ते पैसे वाटले जात आहेत. त्यातल्या आनंदाच्या अनेक काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये लोक नाकारतात पण आहेत. ही पण एक आनंदाची गोष्ट आहे. परंतु या सगळ्या गोष्टींसाठी हारलेली गोष्ट पुरा जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग सरकारला मदत करतंय, हे हा आमचा निश्चित आरोप आहे निवडणूक आयोगावरती. तर मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट ही मशीन वापरण्याचं ठरवलं आहे. मात्र या मशीनच्या वापरावर राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केलाय. विरोधकांना पाडण्यासाठी या मशीनचा वापर केला जातोय का? विरोधकांना याबाबत का सांगितलं नाही असे प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले. आता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मशीन आणलंय, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाही. मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही. हे नवीन काय युनिट आणलंय तुम्ही, हे लोकांनाही माहिती नाही, जनतेलाही माहिती नाही. आणि हे नव्याने तुम्ही आता हे त्या ईव्हीएम मशीनला लावणार आहात. हे काय मशीन आहे म्हणजे हे दाखवावं, सांगावं इथपर्यंत पण गेलेले नाहीयेत निवडणूक आयोग. जे त्यांना हवंय ते करतायत. ते वाघमारे ह्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाहीयेत. अर्थात आत्ताच्या सरकारने हा वाघ कधीच मारून टाकलाय. हे कोटचं मशीन आहे, हे दिसतं कसं, यातनं काय होतं हे तुम्हाला साधी गोष्ट आहे. आता ईव्हीएमचं मशीन असतं, तिथे तुम्ही त्या बूथवरती लोकांना बोलवता, सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता, बटन दाबायला सांगता, त्याला सांगता की क्लिअर आहे, बरोबर की नाही, दाखवता की नाही. हे आतापर्यंतची प्रथा आहे. हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावंसं पण नाही वाटलं. ह्याच्यामधनं गडबड होणार नाही परत मतदानामध्ये, ह्याची गॅरंटी कोणी घ्यायची. इतकी बेबंदशाही चालू आहे. आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं. असं ही कुठची लोकशाही चालू आहे, ही कोणत्या निवडणुका सुरू आहेत. थेट जाऊयात, आमदार प्रसाद लाड आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. प्रसादजी, राज ठाकरेंनी गंभीर आरोप निवडणूक आयोगावर केलेले आहेत. आपली पहिली प्रतिक्रिया. प्रिंटिंग ऑक्झिलरी डेव्हलपमेंट युनिट नावाची ही जी मशीन आली आहे हे नवीन प्रकार नाही आहे. ह्याच्या आधी देखील तुम्ही कोणाला मत दिलं ह्याची प्रिंटआउट येत होती. डेव्हलपमेंट प्रमाणे नवीन ज्या डेव्हलपमेंट आयटी क्षेत्रात होतात त्याप्रमाणे ते अपग्रेड होत राहतं. मला वाटतं की ठाकरे ब्रदर्स हे निवडणुकीपूर्वी हरण्याचं एक कुठलं तरी साधन शोधत असतात. त्यांना माहिती पडतं ज्या वेळेला वातावरणामध्ये आमच्या विरोधात वातावरण आहे, आम्ही निवडणुका हरणार आहोत, तर पूर्वी त्यांनी अनेक अशी मतचोरीचं केलं, मग ईव्हीएम वर केलं. आता ह्या पाडू मशीनवरती त्यांनी, ह्याचा जो शॉर्ट फॉर्म येतो तो पाडू येतो, प्रिंटिंग ऑक्झिलरी डेव्हलपमेंट युनिटचा. त्यामुळे यांना कळलेलं आहे पाडूच्या माध्यमातून आम्ही पडणार आहोत आधीच. त्यामुळे हे आधीच पडण्याच्या आधी बोंबाबोंब करून जनतेची दिशाभूल करतायत. माझं मत आहे की ह्या सगळ्या बाबतीतली प्रक्रिया निवडणूक आयोगाने केलेली होती. नसेल केली तर अजूनही वेळ आहे. त्यांनी जी निवडणूक आयोगाशी पक्ष म्हणून चर्चा करावी, मीडियाशी बोलून हा वाद किंवा हा जो प्रश्न आहे सुटणार नाही. त्यांनी स्वतः या विषयामध्ये पडावं आणि स्वतःचा जो बेस तयार करतायत हरण्याचा तो त्यांनी करू नये. कारण जनतेने ठरवलंय की निवडणूक तुम्ही हरलेला आहात. प्रसादजी, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट पाडू ही जी काही मशीन आहे तिचा जर वापर करायचा होता तर विरोधकांना कल्पना का देण्यात आली नाही असा प्रश्न राज ठाकरे यांच्याकडून उपस्थित कोणी करण्यात म्हटलं आला. विरोधकांना कल्पना देण्यात आली नाही? राज ठाकरे यांनी म्हटलं. अगं ते म्हटले म्हणजे काय जग खरं झालं का?
राज ठाकरे जे म्हणतील ते काय खरं असतं का सगळं? निवडणूक आयोगाशी चर्चा करा, निवडणूक आयोग काय बोलताय ते बघा आणि त्यानंतर त्या बाबतीतला निर्णय आपल्याला घेता येईल. पण प्रसादजी, निवडणूक आयोगाने बऱ्याच गोष्टी शिथिल केल्यात असं देखील राज ठाकरेंनी म्हटलंय की जेव्हा प्रचारासाठी तुम्ही घरोघरी जाऊ शकता, ही देखील जो काही नवीन नियम निवडणूक आयोगाने आणलाय हा देखील सरकारला मदत करण्यासाठी आणलाय का, असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नाही नाही, असं नाही. आता तुमचे कार्यकर्ते नसतील आणि घरी घरी जर जाऊ शकत नसाल तर हा तुमचा फेल्युअर आहे, आमचा फेल्युअर नाहीये. आमचे कार्यकर्ते घरी घरी जात आहेत, आमचे कार्यकर्ते लोकांना भेटतायत, आमचे कार्यकर्ते जनतेशी बोलतायत. तुम्ही जर जात नसाल तर हा तुमचा फेल्युअर आहे, आमचा फेल्युअर नाहीये, तुमच्या कार्यकर्त्यांचा फेल्युअर आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता 24/7/365 डे जनतेमध्ये असतो, जनतेची सेवा करतो, जनतेला मदत करतो आणि त्याच पद्धतीत ती मदत करत राहते आणि त्याचं जे आम्हाला जे फळ मिळतं ते निवडणुकीमध्ये विजयांमध्ये रूपांतर होतं. प्रसादजी धन्यवाद. न्यूज 18 मराठीशी आपण सविस्तर बोललात त्याबद्दल. तर तुमच्याकडे कार्यकर्ते नसतील तर हा तुमचा फेल्युअर आहे, अशी प्रतिक्रिया आमदार प्रसाद लाड यांनी दिलेली आहे. राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते. निवडणूक आयोगाची भूमिका सरकारला फायदा कशी होईल अशी आहे, असं देखील वक्तव्य राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेलं. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार प्रसाद लाड म्हणालेत की तुमच्याकडे जर तितके कार्यकर्ते नसतील तर हे तुमचं फेल्युअर आहे. आमच्याकडे 24 तास काम करणारे, 365 दिवस काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की आमचे कार्यकर्ते 24 तास काम करतात.